नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुधागड एज्युकेशन सोसायटीचे माध्यमिक विद्यालय कळंबोलीमध्ये आपलं स्वागत. मी आहेर सर. आज आपण इयत्ता 10वीचं जे 11वं प्रकरण आहे, अवकाश मोहिमा, याविषयी आपण माहिती मिळवणार आहोत. अवकाश मोहिमा याचा अर्थ आपल्यामध्ये जी जिज्ञासा असते की अवकाशामध्ये जे वेगवेगळे होणारे बदल, वेगवेगळ्या प्रकारचे क्रिया, म्हणजे आपण बघतो बऱ्याच वेळा अवकाशामध्ये उल्का पडतात किंवा अवकाशामध्ये काही ग्रह, काही तारे ही त्यांची जागा बदलताना आपल्याला बऱ्याच वेळा दिसतात. मग असे जे बदल आहे अवकाशातले, की अवकाशामध्ये असे काही ग्रह आहे का की त्या ग्रहावर जीवसृष्टी आहे, की असे काही ग्रह आहे की त्या ग्रहावर आपण जाऊन राहू शकतो, अशी जिज्ञासा पूर्वीपासूनच आपल्यामध्ये असल्यामुळं, मानवामध्ये असल्यामुळं, आपल्यामध्ये ह्या जिज्ञासेपोटीच आपण अवकाशामध्ये काय चाललं आहे ते शोधण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यासाठी आपल्याला अवकाश मोहिमा करणं गरजेचं असतं. मग त्यासाठी आपल्याला पृथ्वीपासून खूप अशा अंतरावर अवकाशात जाणं गरजेचं असतं. आणि मग त्या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला विशिष्ट प्रकारचे उपग्रह सोडावे लागतात. त्यासाठी वेगळ्या प्रकारचे साधनाचा वापर करून पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाच्या विरुद्ध कार्य करणारे यान तिथं वापरले जातात, प्रक्षेपक वापरले जातात. आणि मग अशा प्रकारचे जे ग्रह आहेत ते अवकाशामध्ये सोडले जातात. आणि मग अवकाशामध्ये घडणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या नैसर्गिक क्रिया, होणारे वेगवेगळे बदल, हे आपण अवकाशामध्ये कसं घडतं, का घडतं, हे शोधत असतो. आज आपण अवकाश मोहीम या प्रकारामध्ये काय काय शिकायचं आपल्याला, हे आपण बघणार आहोत. त्यामध्ये पहिल्यांदा आहे अवकाश मोहीम का करायची, कशासाठी करायची. कृत्रिम उपग्रह म्हणजे काय, कृत्रिम उपग्रहाचं वर्गीकरण कसं करता येईल आपल्याला, कृत्रिम उपग्रहाच्या भ्रमणकक्षा कशा असतात, उपग्रह प्रक्षेपक म्हणजे काय, की ज्यामार्फत आपल्याला उपग्रह पृथ्वीपासून लांब न्यावा लागतो, उच्च अंतरावर न्यावा लागतो, तो जो प्रक्षेपक आहे त्याचं कार्य कसं चालतं, पृथ्वीपासून दूर गेलेला अवकाश मोहीम कशा प्रकारे केल्या जातात, या सगळ्याचा आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यास करायचा आहे. तर तंत्रज्ञान व विशेषतः अवकाश तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीमुळे 20व्या शतकाच्या उत्तरार्धात अवकाशयानाची निर्मिती केली गेली. म्हणजेच या अवकाशयानामध्ये 20व्या शतकामध्ये सर्वात जास्त प्रगती झाली. पृथ्वीवर असलेला प्रत्येक देश अवकाशामध्ये वेगळ्या प्रकारचे ग्रह, उपग्रह पाठवू लागला. आणि अवकाशामध्ये इतर जे ग्रह आहेत त्या ग्रहांची माहिती शोधू लागला. मग त्या माहितीचा अभ्यास तो करू लागला. आणि मग त्या ग्रहावर कशा प्रकारचं वातावरण आहे, हवा आहे का, पाणी आहे का, अशा प्रकारच्या जिज्ञासापोटी तो अवकाश मोहीम करायला आज आपण बघतो की बरेचसे देश, भारत असेल, अमेरिका असेल, रशिया असेल, ह्या सगळ्याच देशांचं जे वैज्ञानिक आहे ते अवकाशयानामध्ये अग्रेसर आहे. आता ह्या ज्या अवकाश मोहिमा ज्या आहे त्या कशा राबवल्या जातात, त्याचे प्रकार किती आहे, हे आपण इथं बघतो. तर पहिला आहे कृत्रिम उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत प्रस्थापित करून संशोधन करणं. हे महत्त्वाचं कारण आहे. आता पृथ्वीवर जो बदल आहे, पृथ्वीवर कधी वादळ येतं, कधी पाऊस पडतो, कधी सुनामी येते. मग हे मनुष्याला ते येण्या अगोदर समजण्यासाठी, पूर्वज्ञान म्हणू आपण ते समजण्यासाठी या कृत्रिम उपग्रहाचा महत्त्वाचा उपयोग होतो. दुसरं, मान्सून केव्हा येईल,
वातावरणामध्ये कसा बदल होतो, या सगळ्याची माहिती आपल्याला या कृत्रिम उपग्रहातूनच मिळू शकते. दुसरं कारण आहे सौर मंडलात अवकाशयान पाठवून त्या घटकाचं निरीक्षण करणं. म्हणजे सौरमंडलामध्ये असलेले जे इतर ग्रह आहे, मग त्यामध्ये शनी असेल, मंगळ असेल, बुध असेल. आज आपण बघतो की बऱ्याचशा देशांनी मंगळयान, भारताने पण केलेलं आहे मंगळयान, म्हणजे मंगळावर ग्रह पाठवणे, यान पाठवणे आणि त्या मंगळाच्या जमिनीचे अवशेष त्याचा अभ्यास करणं. मंगळावर मनुष्यास राहण्याजोगी हवामान आहे का, पाणी आहे का, हे शोधण्यासाठी आपल्याला अवकाशयान गरजेचं वाटू लागलं आणि म्हणून जगामध्ये प्रत्येक देश हा त्या दिशेनंच प्रयत्न करत आहोत. आता यापूर्वी किंवा अवकाशामध्ये जाणारे लोक की ज्यांनी अवकाशयान केलेलं आहे, ज्यांनी अवकाश गमन केलेलं आहे, यामध्ये पहिल्यांदा जर आपण निरीक्षण जर केलं, अवकाशातून जाणारा सर्वप्रथम मानव हा रशियाचा युरी गागारी, म्हणजे याने पहिल्यांदा अवकाशयानातून अवकाशात प्रवास त्याने केलेला आहे, तो आहे युरी गागारी. हा रशियन शास्त्रज्ञ आहे. त्याने 1961 पृथ्वीची परिक्रमा पूर्ण केली. सर्वप्रथम चंद्रावर पाऊल ठेवणारी नील आर्मस्ट्रॉंग आणि आल्ड्रिन आहे. आल्ड्रिन हा नंतर यानातून खाली उतरला, म्हणून आपण म्हणतो की पहिला पाऊल नील आर्मस्ट्रॉंग याने ठेवला. हा अमेरिकन शास्त्रज्ञ आहे. याने 1969 पहिल्यांदा चंद्रावर पाऊल ठेवला. भारताचा जो राकेश शर्मा आहे, भारताच्या राकेश शर्मा यांनी 1984 रशियाच्या अवकाशयानातून पृथ्वीची परिक्रमा पूर्ण केली. म्हणजे भारताचे जो शास्त्रज्ञ आहे त्यांनी सुद्धा पृथ्वीची परिक्रमा पूर्ण केलेला आहे. भारतीय वंशाची सुनीता विल्यम्स व कल्पना चावला या दोन्ही भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञ आहेत. त्या अमेरिकेच्या नासा या संस्थेच्या अवकाशातून त्यांनी अवकाश भ्रमण केलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे प्रत्येक देशाचे शास्त्रज्ञ अवकाश गमन करत असतात आणि ते करताना आपल्याला नवीन काही माहिती मिळवता येईल का, याचा ते सतत प्रयत्न करत असतात. आता अवकाश मोहीमची गरज का आणि त्याचं महत्त्व काय आहे हे आपल्या इथं बघायचं आहे. अंतराळ मोहिमेद्वारे प्रक्षेपित केलेल्या कृत्रिम उपग्रहामुळे आज जग एका वैश्विक खेडं बनले. खेडं म्हणजे आपण खेड्यामध्ये बघा की सगळ्या आपल्याला कोण कुठं राहतो, कोणाच्या घरी काय चाललेलं आहे, कोणाच्या घरी काय कार्यक्रम आहे, हे आपल्याला लगेच खेड्यामध्ये कळतं. तसं जग हे खेडं झालं आहे. कारण जगामध्ये कुठं काय चाललेलं आहे, कुठं काय झालेलं आहे, कुठं क्रिकेटचा सामना आहे, हे आपल्याला या तंत्रज्ञानामुळं लगेच समजतं. म्हणून जग हे वैश्विक खेडं झालं आहे असं आपल्याला म्हणता येतं. आज आपल्याला एका देशामध्ये किंवा एखाद्या भूभागामध्ये काही जर झालं तर त्याची माहिती, इत्थंभूत माहिती आपल्याला दुसऱ्या सेकंदाला मोबाईल किंवा टी व्ही किंवा रेडिओद्वारे मिळवता येते किंवा मिळते. मग आता हे जे मोबाईल असेल, टी व्ही असेल, तुम्ही बघा चित्रामध्ये दाखवलेलं आहे की हे जे उपग्रह आहे, या उपग्रहाच्या मार्फत आपल्याला मोबाईलची जी सिग्नल आहे तो आपल्याला मिळवता येतो आणि मग आपलं जे संभाषण आहे किंवा माहितीचा आदानप्रदान आपल्या त्यातून करता येतं. आपण आपल्या संपर्कात असलेल्या व्यक्तींशी मोबाईलद्वारे संपर्क करू शकतो. घर बसल्या जगातील घडामोडींची माहिती आपण प्राप्त करू शकतो. आंतरजाल, त्याला आपण इंटरनेट म्हणतो, चा उपयोग करून आपण जगामध्ये कोणत्याही व्यक्तीशी संपर्क करू शकतो. जगातील माहिती आपल्याला मिळवता येते आणि हे सर्व आपल्याला या अवकाश मोहिमेतूनच शक्य झालेलं आहे. त्यासाठी आपण अवकाशामध्ये कृत्रिम उपग्रह सोडलेले आहे. आणि मग हे जे कृत्रिम उपग्रह आहे, कृत्रिम याचा अर्थ मानवनिर्मित उपग्रह,
की त्याचा उपयोग आपल्याला संवेदवहन किंवा माहितीचे आदानप्रदान करणं, बोलणं, सांगणं यासाठी त्याचा उपयोग करता येतो. हे जे कृत्रिम उपग्रह आहे ते पृथ्वीच्या कक्षेबाहेर पृथ्वीभोवती फिरत असतात. काही स्थिर असतात आणि काही फिरणारे असतात आणि त्यातून आपल्याला माहिती मिळत असते. लढाई, शत्रूच्या सैन्याच्या स्थितीबद्दल, तसे भूगर्भात खनिज पदार्थ साठा कोठे आहे हे सर्व शोधण्यासाठी आपल्याला या कृत्रिम उपग्रहाचाच उपयोग होतो. मग आता हे जे उपग्रह आहे हे कोणत्या प्रकारचे उपग्रह असतात, ते कोणत्या साधनामार्फत सोडले जातात, त्यांचं कार्य का आहे हे आपल्याला इथं बघायचं आहे. पहिला आहे उपग्रहाचा पहिला प्रकार आहे हवामान उपग्रह. म्हणजे पृथ्वी भोवती जे वातावरण आहे त्या वातावरणामध्ये होणारे बदल, हवामानामध्ये होणारा बदल या सगळ्याची नोंद ठेवणं, या सगळ्यांची माहिती आपल्याला पोचवणं हे या ग्रहाचं काम आहे, उपग्रहाचं. हवामानाचा अभ्यास, हवामानाचा अंदाज वर्तवणं यासाठी या उपग्रहाचा आपल्याला उपयोग होतो. मग आता हा जो उपग्रह आहे, भारताच्या उपग्रह मालिकेतील हा जो उपग्रह आहे तो आहे इन्सॅट आणि जीसॅट हे 2 उपग्रह आहे. आणि ते GSLV या प्रक्षेपकाच्या साहाय्यानं, म्हणजे ते यान असतं, रॉकेट असतं, आणि त्या रॉकेटच्या साहाय्यानं ते अवकाशामध्ये सोडलेलं आहे आणि पृथ्वीभोवती बाहेर विशिष्ट कक्षेमध्ये त्यांना प्रस्थापित केलेलं असतं. दुसरं आहे दळणवळण उपग्रह. म्हणजे दळणवळणाची माहिती आपण बघतो, तुम्ही बऱ्याचशा वेळा गाडीने प्रवास करत असतात त्यावेळेस तुम्हाला गुगल मॅप तुम्ही ओपन करता आणि गुगल मॅपमुळं तुम्हाला पुढं समजतं कुठं ट्रॅफिक आहे, आपल्या रस्त्याला कोणत्या दिशेनं जायचं आहे. हे सगळ्या प्रकारचं ते दळणवळण आहे जगभरामधील. ते जगभरातील दळणवळण वेगवेगळ्या प्रदेशाची विशिष्ट लहरीद्वारे आपल्याला संपर्क प्रस्थापित करता येतो. मग त्यासाठी इन्सॅट आणि जीसॅट हे दोन्ही उपग्रह आपण अवकाशामध्ये सोडलेलं आहे आणि त्याचं प्रक्षेपक जे आहे तो आहे GSLV. दुसरा आहे ध्वनिचित्र प्रक्षेपण उपग्रह. म्हणजे आपण टी व्हीवर ज्या बातम्या बघतो, टी व्हीवर जे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम बघतो, विशिष्ट देशामध्ये असलेल्या क्रिकेटच्या मॅच आपण घरात बघू शकतो. हे सगळं प्रक्षेपित करण्यासाठी जो उपग्रह आहे त्याला म्हणतात ब्रॉडकास्ट सॅटेलाईट. तो किंवा दूरचित्रवाणी कार्यक्रम प्रक्षेपित करणं, त्यासाठी इन्सॅट आणि जीसॅट हे 2 उपग्रह आहे. बघा सगळीकडे तेच उपग्रह आहे. म्हणजे एका उपग्रहाच्या साधनाने किंवा उपयोगाने आपण भरपूर असे कामं करू शकतो. आणि त्याचा प्रक्षेप आहे GSLV. दिशादर्शक उपग्रह, नेव्हिगेशनल सॅटेलाइट्स. पृथ्वीवरील कुठल्याही ठिकाणचं भौगोलिक स्थान म्हणजेच त्या स्थानाचं अत्यंत अचूक असं अक्षांश आणि रेखांश, लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड निश्चित करणं हे ह्या ग्रहाचं काम आहे. आणि तो आहे इरनास IRNS हा जो ग्रह आहे त्याचं काम आहे दिशादर्शक म्हणून त्याचा उपयोग केला जातो. आणि त्याचा प्रक्षेपक आहे तो आहे PSLV. अशा प्रकारे आपल्या भारत देशाने अवकाशामध्ये असे वेगवेगळे उपग्रह सोडलेले आहे आणि त्या उपग्रहाचा उपयोग आपण आपल्या दैनंदिन जीवन कसं सुकर होईल यासाठी आपण त्याचा उपयोग करतो. दुसरा आहे सैनिकी उपग्रह. आता यामध्ये काय होतं, संरक्षण दृष्टीकोन म्हणजे सैनिकांना जे वेगवेगळ्या वातावरणामध्ये अडचण येतात किंवा सैनिकांचा भूप्रदेशावर जे संकलन करणं या सगळ्याचं काम या सैनिकी उपग्रहाचं आहे. आणि दुसरा आहे पृथ्वी निरीक्षण उपग्रह. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील जंगले, वाळवंट, सागर, ध्रुव प्रदेश, बर्फ अशा सगळ्यांचा अभ्यास किंवा ज्वालामुखीचा उद्रेक या सगळ्यांचा अभ्यास करण्यासाठी या उपग्रहाचा उपयोग होतो. आणि त्या उपग्रहाचं नाव आहे IRS. त्याचा प्रक्षेपक आहे PSLV. म्हणजे अशा प्रकारे भारताने अनेक असे उपग्रह अवकाशामध्ये सोडलेले आहे आणि त्याचा उपयोग आपण हवामान, दळणवळण किंवा सैनिकी माहिती, सैनिकांचं संरक्षण, ध्वनी
चित्रफित पाठवणं नेणं या सगळ्या कामासाठी आपण या ग्रहांचा उपयोग करतो. मग आता हे जे उपग्रह आहे, कृत्रिम उपग्रह म्हणतो आपण, ते अवकाशामध्ये कसे सोडले जातात, अवकाशामध्ये गेल्यानंतर ते कसे गतिमान होतात, ते गतिमान होण्यासाठी त्याचं वजन किती असावं, त्याचा वेग किती असावा, त्यानुसार त्याचं कार्य ठरलं जातं. आणि मग तो ग्रह अवकाशामध्ये सोडायचा कसा, ह्या सगळ्या गोष्टीचा आपण इथं अभ्यास करतो. सर्व उपग्रह एकसारख्या कक्षामध्ये पृथ्वीभोवती भ्रमण करत नाही. म्हणजे जेवढे आपण ग्रह सोडतो ते सगळेच ग्रह एकसारख्या एकाच कक्षेमध्ये नाही आहे, त्यांच्या कक्षा वेगवेगळ्या आहे. कृत्रिम उपग्रहाच्या भ्रमण कक्षेतील पृष्ठभागाची उंची किती असावी, म्हणजे तो पृथ्वीपासून किती उंच असावा, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून किती उंच असावा, केंद्रकापासून किती उंच असावा, या सगळ्यानुसार त्याचं कार्य ठरलं जातं. भ्रमण कक्षा ही वर्तुळाकार असावी की लंबवर्तुळाकार असावी, की ती विषुववृत्ताला समांतर असावी, या सगळ्याचा विचार करून त्या उपग्रहाचं कार्य ठरवलं जातं. पृष्ठभागापासून विशिष्ट उंचीवर ग्रहाला फिरत ठेवण्यासाठी उपग्रह प्रक्षेपामार्फत, जो आपण बघितला जो प्रक्षेपक आहे, थोडक्यात रॉकेट लॉन्चर म्हणतो आपण त्याला, त्या लॉन्चरमार्फत त्याला विशिष्ट उंचीवर नेलं जातं. त्यानंतर त्या उपग्रहाला त्याच्या निर्धारित कक्षेत प्रस्थापित करण्यासाठी कक्षेच्या स्पर्शरेषेच्या दिशेने त्याला विशिष्ट गती दिली जाते. ती गती VC अक्षरात दाखवतो आपण. आता हा वेग मिळताच उपग्रह पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालायला तयार होतो, त्याला गती येते आणि तो फिरायला सुरुवात होते. मग आता ही जी गती आहे, या गतीचं सूत्र काय असावं ते आपण बघतो. समजा जर M वस्तुमानाचा उपग्रह आहे, म्हणजे त्या उपग्रहाचं वस्तुमान M आहे, पृथ्वीचं वस्तुमान कॅपिटल M आहे, आणि पृथ्वीच्या केंद्रकापासून तो R उंचीवर व पृष्ठभागापासून H उंचीवर हा जर ग्रह गतिमान असेल, तर त्याचं कार्य करणारी अभिकेंद्रकी जे बल आहे ते mvc वर्ग भागिले r एवढं असतं. mvc वर्ग भागिले r. तुम्ही आकृतीमध्ये बघा, आकृतीमध्ये पृथ्वी दाखवलेली आहे निळ्या कलरमध्ये, त्याची त्रिज्या दाखवलेली आहे कॅपिटल R, पृथ्वीपासून उपग्रह याची उंचीवर आहे, आणि पृथ्वीच्या केंद्रकापासून तो स्मॉल r या उंचीवर तो ग्रह आहे, असा आपल्याला आकृतीमध्ये दिसतं. मग आता हे जे अभिकेंद्रकी बल आहे, हे अभिकेंद्रकी बल आणि पृथ्वीचं गुरुत्वीय बल याला ते प्रदान करतं. आणि अभिकेंद्रकी बल आणि पृथ्वी व उपग्रहातील गुरुत्वीय बल हे दोन्ही सारखे असतात, म्हणूनच ते पृथ्वीच्या कक्षेवर तो फिरत असतो. मग ह्या दोन्ही जर सारखं दाखवले आपण, तर mvc वर्ग भागिले r अधिक h, म्हणजे स्मॉल r होता आपण वापरला तो, पण स्मॉल r म्हणजेच काय, पृथ्वीची त्रिज्या आणि पृष्ठभागापासून उंची म्हणून r अधिक h बरोबर g कॅपिटल M स्मॉल m भागिले r अधिक h कंसाचा वर्ग. हे दोन्ही सारखं असतात. आणि मग हे जर आपण सोडवलं तर r अधिक h इकडं आहे, r अधिक h इकडं आहे, तो एक कट होऊन जाईल. मग राहिलं फक्त M पण दोन्ही बाजूला आहे, तो कट झाला. मग राहिलं फक्त GM, राहिलं काय GM भागिले RH, हे झालं VCचा वर्ग. म्हणजे त्या उपग्रहाची पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर किंवा पृथ्वीभोवती फिरताना त्याची जी गती आहे ती गती असते VC वर्ग बरोबर GM भागिले RH. आणि मग त्याचं वर्गमूळ आपण टाकलं की वर्गाचं वर्ग दिलेलं आहे, म्हणून ते VC बरोबर आपण लिहिलेलं आहे वर्गमुळात GM भागिले RH. आता यामध्ये G म्हणजे पृथ्वीचा गुरुत्वीय स्थिरांक, त्याची किंमत आहे 6.67 गुणिले 10⁻11 न्यूटन मीटर वर्ग पर किलोग्रॅम वर्ग. M म्हणजे पृथ्वीचं वस्तुमान, ते वजन आहे 6 गुणिले 10⁻24 किलोग्रॅम. R म्हणजे पृथ्वीची त्रिज्या, ती आहे 6.4 गुणिले 10⁻6 मीटर किंवा 64,000 किलोमीटर, ही पृथ्वीची त्रिज्या आहे. H
उपग्रहाची पृष्ठभागापासूनची उंची आणि आराध्यची उपग्रहाच्या भ्रमणकक्षेची त्रिज्या, या सगळ्या गोष्टी तुम्हाला गणित देताना दिल्या जातात, या किमती सर्व, आणि त्यानुसार तुम्हाला आकडेमोड करून तुम्हाला VC काढावा लागेल. आता वरील सूत्रामधून आपल्याला असं दिसून येतं की VC हा उपग्रहाच्या वस्तुमानावर अवलंबून नाही आहे. म्हणजे त्या उपग्रहाचं वस्तुमान जास्त आहे कमी आहे यावर ते अवलंबून नाही आहे. तर उपग्रहाची जी पृष्ठभागापाशी उंची वाढत जशी जाईल, उंची वाढली की त्याचं स्पर्शरेषेत असलेला जो वेग आहे तो कमी होतो, आणि अशा म्हणजे याचा अर्थ तो उंचीवर अवलंबून आहे. ती पृथ्वीच्या भ्रमणकक्षेपासून किती उंचीवर आहे त्यानुसार त्याचं गती ठरली जाते. आता उच्च कक्षा, पृष्ठभागाची उच्च कक्षा आहे हाय अर्थ ऑर्बिट, म्हणजे पृथ्वीपासून जास्त उंचीवर असलेला उपग्रह. मग तो उंची किती असावी? ज्या उपग्रह भ्रमणकक्षेची भूपृष्ठापासूनची उंची 35,780 किलोमीटर किंवा जास्त असते त्या कक्षांना उच्च कक्षा म्हणतात. रिकामी जागा येऊ शकते ही, की ज्या उपग्रह भ्रमणकक्षाची उंची ही 35,780 किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त असते, हे ध्यानात ठेवायचं आहे. आता हे जर भूपृष्ठापासून 35,700 किलोमीटर एवढ्या उंचीवर असलेल्या उपग्रहाला पृथ्वीभोवती प्रदक्षिणा पूर्ण करायला जवळपास 24 तास लागतात. तुम्हाला माहीत आहे की जर त्या उपग्रहाला जर 24 तास लागत असेल, आणि पृथ्वीचं सुद्धा भ्रमण हे 24 तासाचं आहे, पृथ्वीसुद्धा स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करायला 24 तास लागतात. मग दोघांची गती सारखी असेल, तुम्ही बघा, दोन रेल्वे जर समांतर एकमेकाला चालल्या तर दोन्ही रेल्वेमधले जे व्यक्ती आहे तुम्हाला स्थिर वाटते. तुम्ही एका रेल्वेमधून दुसऱ्या रेल्वेकडे बघितलं तो स्थिर वाटेल, म्हणजे याचा अर्थ दोघांच्या गती सारख्या असतील. तसं इथं घडतं. उपग्रहाची गती आणि पृथ्वीची गती ह्या दोन्ही सारख्या असतात, आणि त्यामुळं हे जे ग्रह आहे हे स्थिर असतात, ते स्थिर दिसतात. आणि मग हे जे ग्रह आहे हे या पृथ्वीवरच्या एकाच ठिकाणची माहिती जमा करतात. एकाच ठिकाणचं ते सर्व ज्या माहितीच्या ज्या नोंदी आहे त्या करत असतात आणि त्या पृथ्वीवर पाठवत असतात. मग असे जे ग्रह आहे याला भूस्थिर उपग्रह म्हणतात. तर तुम्हाला याच्यावर टीप येते, भूस्थिर उपग्रह म्हणजे काय? तर भूस्थिर उपग्रह याची गती आणि पृथ्वीची गती दोन्ही सारख्याच असतात. तो पृथ्वीवर एकाच ठिकाणी तो गतिमान असतो, पण आपल्याला वाटतं कारण दोघांची गती सारखीच असते, म्हणून त्याला म्हणतात भूस्थिर उपग्रह. आता हा जो पृथ्वीच्या एकाच भागात सतत निरीक्षण करत असतो, म्हणून हवामानशास्त्र, दूरदृष्टी आणि चित्रवाहिनी, आकाशवाणी या सगळ्यांच्या संवेदनांचं अवगमन करण्यासाठी या ग्रहाचा उपयोग केला जातो. तर अशा प्रकारे जे आपलं जे अवकाश मोहीम आहे, या अवकाश मोहिमेमध्ये पृथ्वीवर आणि पृथ्वीच्या बाहेर जे बदल होतात या सगळ्यांची नोंद, यांची माहिती मिळवण्यासाठी आपल्याला या उपग्रहांचा उपयोग केला जातो. राहिलेला जो भाग आहे प्रकरणाचा तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ओके, थँक्स.